पणे चंदन तो चंदन पणे सहज गुणे संपन्न वेधलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख परिसा अंगी परिसपन बानोनी ते राहिले वेधलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख तुका म्हणे कैची खंती सुजाती ते टाकनी वेधलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चंद्रपादाने कथेचा विस्तार चंद्रपादाने कथेचा विस्तार चंद्रपादाने कथेचा विस्तार चंद्रपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका भावाजी सद्गुरु दास तुका भावाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद वेशमानंदी वल्लभं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलात जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा भक्तरत्नम संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधकं परमात्म्याशीरतं वंदे श्रीपादाय पुनः पुनः शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पायी माया केला पायी माया केला नका पाहू गुण दोष झालो दास पायात शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा हा स्पीकर लूज करंट आहे अधून मधून बंद पडतो विठाला 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 आता चालू आहे तर तो मधून अधून बंद होणे इकडे लगेच लिंक लागतं चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न वेधलिया धन्य जाती भाग्य होती सन्मुख प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन सर्व साधक बंधू भगिनी तुम्हा सर्व भाविकांच्या वाङ्मय सेवेकरता किंवा कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग श्रीमद जगद्गुरु बैरागीचे महामेरू श्री संत तुकोबारा यांचा चारचरणाचं महत्वाचं चिंतनीय संतपर प्रकरणामधील संतांचं यथार्थ स्वरूप आणि संतांचं यथार्थ कार्य जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारा आजच्या अभंगामधून तुमच्या आमच्या समोर सिद्ध करतात विठ्ठल
श्री संत एकनाथ महाराज, स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु दक्षिणानंद श्रीपाद महाराज, सद्गुरु दक्षिणानंद महाराज, सद्गुरु दक्षिणानंद मंके दादा। चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न, वेधलिया धन्य जाती भाग्यभूती सन्मुख। अजून आवाज दे जरा थोडा, आवाज दे. आणि आवाज कमी जास्त करूया. हॅलो. भगवान पंढरीश परमात्मा माऊली महावैष्णव नरोपार आहे. जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, समर्थ सद्गुरु गंगागिरीजी महाराज, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा आदी करून थोर महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परम सद्गुरु सच्चित आनंद स्वरूप पांडुरंग दादा मडके या थोर महात्म्यांच्या आशीर्वादाने सत्प्रेरणेने सर्व चिंचपूर अनरथे वस्ती सर्वांच्या अंतःकरणातील संकल्पपूर्तीने सर्व सांप्रदायिक, सर्व अधिकारी मंडळी, सर्व महाराज मंडळी, विशेषतः आमच्या परम मातोश्री गुरुमाता रुक्मिणीबाई मडके, पूजनीय हरिभक्तीपरायण संजय भाऊ मडके यांच्या परम उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण परम आदरणीय अनरथे महाराज यांच्या संकल्पपूर्तीने हरिभक्तीपरायण लंगोटे महाराज असतील, हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज असतील, हरिभक्तीपरायण सतीश महाराज असतील, हरिभक्तीपरायण श्रीकांत पावणे महाराज असतील, इतर सर्व परिचित अपरिचित आदरणीय हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज वाणी, इतरही सर्व उपस्थित, सर्व परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणोदी नतमस्तक होतो आणि आपला हा संकल्पित स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्तानं हा संकल्पित 3 दिवसीय वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्यातली आजची सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा सत्संग म्हणून आपण सर्वांनी मोठ्या विश्वासानं माझ्यावर सोपवलेली आहे. त्या विश्वासाला मी किती पात्र आहे हा स्वतंत्र विषय जरी असला, परंतु समर्थ सद्गुरूंच्या कृपेने एकच बोलेल, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, परी संत कृपा दिकू स्वच्वळू असे. महात्म्यांच्या कृपेनं निश्चित संकल्पित वेळेमध्ये आपल्या समोर बोलणार आहेच, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संशय नाही. विठाल विठाल अनावधानानं सहजपणे ही जादा गाडी तुमच्या समोर आणून उभा केलेली आहे. टायमिंग गाडी जरा फेल झाली म्हणून ऐन वेळेला व्यवस्थापकाला, आगार प्रमुखाला ही जादा गाडी, जनता गाडी तुमच्या समोर आणून उभा केली. ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्या दृष्टीने टायमिंग गाडी असो नाहीतर जादा गाडी असो, फक्त प्रवास करणाऱ्याची भूमिका ही असती, ती जादा असो नाहीतर टायमिंग असो, फक्त ती टाइम पास करणारी नसा, ती कोणती असो. म्हणून अनावधानानं मोठ्या प्रेमानं आज ही सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपस्थित केलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबार यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणामधील
संतांचं अस्तित्व आणि संतांचं कार्य, या दोन भूमिका जगद्गुरु संत तुकोबाराय आजच्या अभंगामधून तुमच्या आमच्या समोर सिद्ध करतात. अनेकांच्या दृष्टिक्षेपात हा प्रश्न असेल, आम्ही संप्रदायामध्ये कार्य करत असताना खऱ्या अर्थानं कार्य जे चालतंय, भगवंताचं कार्य हे संतांच्या मार्फत चालत असत. आपल्याला संकल्पित वेळ द्या, अजून थोडा आवाज, माझा आवाज जरा बसलेला आहे म्हणून मी आवाज मागतोय. बरं, विठाला 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 विठाला. वातावरण एकदम सुंदर आहे, साऊंड सिस्टीम एकदम सुंदर आहे, टाळकरी सुंदर आहेत, ऐकणारे सुद्धा अगदी सुंदर आहेत. सुंदर म्हणजे श्रवणे आहेत, चिंतने आहेत. म्हणून मी कीर्तन करणं म्हणजे चिंतन करणं आहे. आम्ही कीर्तनाला चिंतन मानायला तयार नाही. आम्ही चिंतन फक्त डोळे झाकून बसलो ना, आम्ही फक्त तेवढ्याला चिंतन म्हणतोय आणि तेवढ्या पुरतच आम्ही चिंतन समजतोय. प्रबोधाची व्याप्ती जर पाहिली तर प्रबोध म्हणजे ज्याप्रमाणे आपला जो श्वास आहे तो आपण बसल्यानंतर, ध्यानाला चिंतनाला बसल्यानंतर चालू असतो का? एरवी चालू असतो, एरवी चालू असतो. एरवी आपण त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि लक्ष न दिल्यामुळं हा प्रतिबंध जो तयार होतोय तो हा लक्ष न दिल्यामुळे होतोय. आणि प्रबोध म्हणजे फक्त त्याच्यावर अखंड लक्ष ठेवून राहणं. लक्ष लक्षोनी अंतरी, अंतरी लक्ष लक्षोनी. कारण लक्ष ही भूमिका बाहेरची नाही, लक्ष ही भूमिका अंतःकरणातली आहे. आणि मला वाटतं लक्ष ही भूमिका मनाच्या संबंधाने आहे. बहिर्मुख असणारं मन ते अंतर्भूमुख करणं. सर्वस्व आमुचे गूढ तुझं गाविले उघड, आता इंद्रिया देवोनी कवाड हृदय भोगी. कोणीतरी स्वर देत चला, तुम्ही विना वाजवत चला, मोकळं वाजायचं. तुटल्या तर तुटल्या तारा. विठाला 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 विठाला. माहित नाही, माहिती तरी तुम्हीच पुढे आले, कोण नाही आला. विठाला विठाला ती स्वर देते असं काही समजू नका तुम्ही. हे सगळे मृदंग श्रुती हे सगळे स्वर देणारे, हे भौतिक जरी असले ना ते स्वर देणारे. आणि यांचा जो स्वर आहे ना हा वास्तव आहे. यांचा जो स्वर आहे ना तो सात्विक आहे आणि तिचा जो स्वर आहे ना तिचा तो तमोगुणी स्वर आहे. मी बंद केली म्हणजे वाजवता येत नाही म्हणून बंद करतोय असं कोणी समजू नका. कारण कीर्तनाच्या संबंधाने हे तमोगुणाचं वातावरण महत्वाचं नसतं, पहिल्यांदा सत्वगुणाचं वातावरण आवश्यक असतं. तो वक्ता कोणी असू द्या, तुमच्या भाषेत बोलायचं ठरलं ना, बियाणं कोणत्या कंपनीचं असू द्या, फक्त जमिनीला वापसा लागतो, काहीतरी उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार. फक्त बियाणं कोणतंही असू द्या पण जमीन वापसावर लागते. वापसा म्हणजे ते जमिनीचं वातावरण आहे, ते कुणाला तयार करावं लागत नाही, जमीन आपोआप स्वतःहून तयार करत असते. वापसावर येणं म्हणजे कोरडी नाही आणि ओलं नाही. आम्ही जरी जमीन ओलाव्याखाली आणली तरी ती वापसावर येऊन द्यावी लागते पेरण्याकरता. इथं तात्विक भूमिका, संप्रदायामध्ये भूमिका ती म्हणजे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे वापसा आहे. मुमुक्षत्व ज्याला येतो ना त्याला खऱ्या अर्थानं तो साधनेतला यथार्थ आनंद मिळत असतो.
जसं जेवणातला आनंद मिळत असतो जेवणाऱ्याला, मग तो जेवणातला आनंद कुणावर अवलंबून आहे? जेवणातला आनंद कुणावर अवलंबून आहे? कदाचित तुम्हाला म्हणत असेल जेवायला काय येते अगोदर सांगा ना. कदाचित जेवणारे त्याच्यावर आनंद उपभोगणारे असतील. जेवायला कोणता पदार्थ आहे त्याच्यावर जेवणातला आनंद नाही. ऐका, जो वाढणारा आहे वाढप्यावर जेवणाचा आनंद नाही. आज सगळं जास्त महत्व येत आहे ना, हे वाढप्याला एवढं महत्व आलंय ना, तेवढं पक्वान्नाला यायला तयार नाही. अंडरलाईन करा. आणि नसली करता येत, ऐकायचं असलं तर ऐका, मी माझं सांगण्याचं काम मी करणार आहे. आज वाढप्याला जेवढं महत्व येतंय तेवढं पक्वानाला येत नाही. आम्ही त्या वाढप्याला बोलवतो, नसल लक्ष त्या वाढप्याचं पंक्तीकडं. वाढायला घेतलं परंतु पंक्तीकडे लक्ष नसेल तर जेवणारा त्या वाढप्याला बोलत असतो, ओ भातावाले, ओ भात भात. तो त्या वाढप्याला बोलवतोय. पण आम्ही त्या वाढप्याला का बोलवतोय, का बोलवलंय? आम्हाला अपेक्षित भात आहे. म्हणजे पक्वान्नाच्या संबंधानं, पदार्थाच्या संबंधानं आम्ही त्या वाढप्याला बोलवलंय. ओळखीचा म्हणून आम्ही त्याला बोलवलं नाही. आम्हाला अपेक्षित जो पदार्थ आहे, आम्हाला अपेक्षित जी वस्तू आहे ना, त्या वस्तूच्या संबंधानं तो आमचा ना वाढप्याचा संबंध आला. आणि वाढप्या एवढा सावध लागतो का त्याला पंक्तीत काय कमी जास्त आहे हे कळावं लागत. मला वाटतं हे त्या पंक्तीत कळण्याकरता वाढप्याच्या व्यतिरिक्त काही माणसं उभी करावं लागत. कारण वाढपे एवढे तत्पर नाहीत ना, म्हणून कुणीतरी बर जो तत्पर आहे म्हणजे पंक्तीत उभा राहून शिरा शिरा इकडा ना, भात इकडा ना, हे मधीम दिग्दर्शन करणारे जे असतात ना, हे दिग्दर्शन करणारे असतात, परंतु त्यांच्याजवळ वाढायला नसतं. ज्यांच्याजवळ वाढायलाय त्यांना त्यांचं पंक्तीकडे दुर्लक्ष असतं. याच्याकरता वाढप्याही त्या पद्धतीचा सावध असावा लागतो, तत्पर असावा लागतो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भारा, जेथे वैष्णवाचे भारा. हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भारा, वैष्णवाचे भार. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो, सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं सावध झालो? सये ठाई ओल छाया कृपेची. अभंगाचा हा अन्वय शेवटच्या चरणातून आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. जिथं कृपेचा ओलाव आहे तिथं मी सावध झालेलो आहे. भूमिका आहे. म्हणून वाढप्या त्या पद्धतीनं तत्पर असावं लागतो, सावध असावं लागतो. म्हणून जेवणातला आनंद पदार्थावर नाही, जेवणातला आनंद वाढप्यावर नाही. मग जेवणातला आनंद, सगळ्यात महत्वाचं जेवणातला आनंद भुकेवर अवलंबून आहे. भुकेवर आम्हाला भूक असावी लागते, आणि ती भूक वाढप्याच्या हातात नाही, आणि ती भूक पंक्तीवाल्याच्या हातात नाही. ती भूक जेवणाऱ्याचा विषय आहे. ती जेवणाऱ्यानं महत्वाचं आहे. त्याला भूक आहे का नाही प्रश्न नाही. बरं, भूक आणि भुकेवर जेवणातला आनंद अवलंबून आहे. भूक जर असेल ना, कोणताही पदार्थ असू द्या,
नसेल ना कुणी वाढपे असू द्या, फक्त भूक असावी लागते. आणि भूक जर नसेल आणि जर जेवायला जर आला ना तर तो कोणाचे तरी दोष काढल्याशिवाय राहणार नाही. पंक्तीवाल्याची तरी काढील, आचार्याची तरी काढील, वाढप्याची तरी काढील, कोणाची तरी काढल्याशिवाय राहणार नाही. कोण? ज्याला भूक नाही ते. आणि भूक जर असेल ना तो कोणत्याही पकवानाच्या संबंधानं, कुणाच्याही संबंधानं तो आनंद उपभोगणार असतो. ज्याप्रमाणे भूके जेवणातला आनंद जर मिळवायचा असेल तर ज्या पद्धत तुम्ही कमी करायला लावलं कोण मला वाटतं. विठाला 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 भूक ही जशी जेवणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे, तद्वत बोधाच्या दृष्टीने मुमुक्षत्व हे अत्यंत महत्वाचे आहे. उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण, काही कृपा करी नारायण. तुम्ही सांगा संत जनक रास समाधान चित्त माझे. म्हणून सिस्टीमचा आपला लवकर मिळ बसत. विठाला काही मी उद्धार पावेन. गेली पहिली सिस्टीम. एकदम सुंदर सिस्टीम आहे, परंतु हा मध्ये मध्ये मेळ बिघडतोय. त्याचं काय ना ते तुम्ही बघा. फक्त आम्हाला लगेच हे काय आहे. मग मला तेच म्हणत मी ह्याच्याकरता काय करत असतो, शिटिंग केली ना बरं का, शिटिंग केली ना मी स्पीकरवरला समोर कीर्तन ऐकायला बसवत असतो. कारण हे खुणाखुणी करणारे ना लय परमार्थात वाढल्यात आता. आम्ही त्याच्यातच सिस्टीम ते तरी काय करते, खुणाखुणी करणार आपल्याकडे नाही बरं का. आणि ही तल्ल सोडून बोलतोय मी. नाहीतर हे गाणारे जे आहेत ना सारखे कीर्तनात खुणाखुणी करतात. वाजवणारे गाणारे सगळ्या कीर्तनाचं सगळं मिळवते. त्याच्यामुळे तिथं नाही बसलं का मग काय करते, काय खोली ते मग त्याच्यामुळे ते सोडून ना असं समोर उभे राहतात. तो कीर्तन होईपर्यंत त्याला काही होणार नाही एवढी मात्र मी गॅरंटी देतो. विठाला काय असतं बरं का, इथं उभा राहिलं तर काही पाठ केलेलं नसतं. तिथं उभा राहिलं तर सांगता येत नाही कोणती उर्मी तयार होईल आणि त्या उर्मीतून वाक्य बोलत असतो. हे काय पुढं संस्थेत जाऊन टिपण तयार करून मालिका पाहून ते काय फोन मधल्या मेमरी ऐकून त्याच्यातला खटका नाही. हा आतला खटका आहे. ज्याला आतला खटका उघडता येतो ना, हो मग हे जे कीर्तनकार कमरेला बांधला जातोय ना, ती उर्मी जे इथं उभा राहिलं तर ती उर्मी तयार होत असते. आणि उर्मी तयार झाल्याशिवाय बोलण्यातला आनंद त्या शब्दातही गोडवा असू शकत नाही. बोलणारे अनेक असतील, बोलणाऱ्यालाच पंडित म्हणतात, परंतु नुसता खडखडाट आहे. गोडीचा अनुभवाचा नाव पत्ता नाही. इथं ज्याप्रमाणे आपण व्यवहारामध्ये चहा बनवतो, चहा बनवायचं म्हणतात दूध टाकावं लागतं, पाणी टाकावं लागतं, साखर टाकावी लागते, पावडर टाकावं लागते, अजून काय टाकावं लागतं.
मला म्हणतंय साखर टाकली, दूध टाकलंय, पावडर टाकलंय, हे सगळं जरी टाकलं ना तरी सुद्धा चहा होत नाही. बरोबर ना? सासूबाई म्हणती अर्धा तास झाला तुला अजून चहा करता येईना. सुनबाई म्हणती सगळं टाकलंय. सासूबाई म्हणते अजून का नाही झाला? मग ती म्हणले मी सगळं टाकलंय तरी मला तुम्हाला विचारायचे चहा का व्हायना? उकळी यायची राहिली ना, मी जाळ लावायचं म्हणत नाही. काय मी जाळ लावायचं म्हणत नाही. हे तर सगळे उपस्थित झालेले सगळे जाळ लावणारेच आहेत. त्याला जाळ लावा म्हणून सांगायची गरज नाही, परंतु मला म्हणायचे उकळी आली की नाही हे पाहावं लागतं. उकळी येणं महत्वाचं आहे. आणि उकळी आली म्हणजे उकळी ही जी भूमिका आहेत ना ही वरून टाकावं लागत नाही. हा अंतरंगातला विषय. आणि उकळी आली ना मग चहा होतो. तत्वात इथं उर्मी तयार होते आणि ती उर्मी तयार झालेली ती उर्मी उठू नये. वक्ता त्या उर्मीत राहावा. ती उर्मी जर उठली तर वक्ता बोलू शकत नाही, बोलण्याचा व्यवहार होऊ शकत नाही, तो कीर्तन करू शकत नाही. ती उर्मी उठू नये म्हणून तिथं बांधावं लागत. आम्ही कमर तावळीतो. एक जणाला विचारलं म्हणजे कंबर का बांधावं लागत? ते म्हणजे कीर्तनात नाचावं लागत. आणि धोतर काष्ट्याचं असतं, न जाणं धोतर गळू शकतं. आवळा आवळा धोत्रच आवळा, धोत्र आवळा नाही तर कमर आवळा. अरे अंधश्रद्धा जन्माला येऊन राहिली ना, याचे कारणच काय आहे? आमचं सगळं चाललंय पण का चाललंय हे आम्हालाच कळायला तयार नाही. म्हणून हे आक्षेप नाही ते आक्षेप तयार होऊ राहिलेले. याचा अर्थ आक्षेप घेणारा यांना खूप कळतंय असंही समजण्याचं कारण नाही. म्हणून एक उभा तर वातावरणानुसार तो आपापल्या जशी उर्मी उठते त्या पद्धतीनं तो चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याच्याकरता सगळ्याच त्या चिंतनाच्या दृष्टीने अवधान असावं लागतं, लक्ष असावं लागतं, चिंतन असावं लागतं. म्हणून चिंतन कीर्तनकार त्याने चिंतन करायचंय आणि दुसऱ्याकडून चिंतन करून घ्यायचंय. म्हणून कीर्तन सुद्धा चिंतनच आहे, प्रवचन सुद्धा चिंतनच आहे. आम्ही जे जे करतो ना ते सर्व चिंतन आहे. कळण्याकरता बोलतो. या वैष्णव मेळावा असेल सप्ताहामध्ये जे जे केलं जातं ना ते सर्व भक्ती म्हणून केलं जातं. कुणी कशाला महत्व द्यायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. बाजारामध्ये काही जरी असलं ना तर त्या बाजारातल्या कोणत्या वस्तूला महत्व द्यायचं ह्या बाजारात आलेला जो आहे ना त्याने विचार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये भक्तीमध्ये अनेक प्रकारचे साधन असतील. कोणाही साधनाचा न करणे पांग, करणे केला त्याग देह बुद्धी. कोणत्या साधनाचा या ठिकाणी निषेध केलेला नाही, परंतु तरी सुद्धा ज्या साधनानं आपण आपल्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो खऱ्या अर्थानं त्या साधनामध्ये प्रमुख साधन त्याला म्हटले. टाळकरी अनेक उभे राहिले. मला जरा थोडा निवाळा करावा लागणार आहे आता, पण कुणी वाईट मानू नका. युक्तिवाद आहे, मला सिद्धांत घ्यायचं म्हणून बोलतो. टाळकरी अनेक उभा आहेत. हे सर्व टाळकरी महत्वाचे आहेत, पण त्याच्यामध्ये कोणीतरी एखादा प्रधान असतो. म्हणून माणसं म्हणतात त्यांच्या त्यांचे सगळेच महत्व, त्यांच्यात कोणीतरी प्रधान असतो. शरीराच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळेच इंद्रिय कार्यरत आहेत. सगळेच या इंद्रियाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यापैकी कोणतं महत्वाचं आहे? तुम्ही बोलणारच नाही, मला माहिती. इंद्रिय जरी अनेक असले ना, डोळा आहे, कान आहे, मूक आहे, हात आहेत, पाय आहेत, हे सगळे जरी इंद्रिय असले ना तर याच्यापैकी महत्वाचं कोणतं आहे? जर आता त्याच्यातलं एखाद्या इंद्रियाची एखाद्याकडे अभाव म्हणजे उणीव असावी
मग त्याचं महत्व त्याला विचारा. डोळ्याचं काय महत्व झालं? जो पाहतोय ना टाका टाका, त्याला नाही कळायचं. त्याच डोळ्याचं महत्व ज्याला दिसत नाही ना, अंध ना, त्याला विचारावं त्या दृष्टीचं महत्व, डोळ्याचं महत्व. तो म्हणतोय मला जर डोळे असते ना, मी परमात्म्याला असं डोळे भरून पाहिलं असतं. कोण म्हणतोय? अरे बरोबर तू झोट टाका टाका पाहतोय, त्याने काय दिवा लावला त्याला विचारा. म्हणजे त्याला त्या इंद्रियाचं महत्व त्याला कळतंय. जिथं अभाव असतो ना त्याला कळतंय. ज्याला कान आहे, कान म्हणजे श्रवण आहे, ऐकतोय, त्या ऐकण्याचं महत्व जो बाहेर आहे ना त्याला विचारा. त्या बाहेऱ्याला लई कान द्यायची सवय. का बारीक कान देतो ना तरी ऐकायला यायचा पत्ता कोणाला? बाहेऱ्याला. आणि ज्याला ऐकू येत आहे ना तो कान द्यायला तयार नाही. कुठं? कीर्तनात असून कीर्तनाला कान द्यायला, कीर्तनात असून बाहेरची रेंज धरतो. ज्या टावर खाली ती रेंज धराव ना तर बाहेरची रेंज धरतो. म्हणजे कान जो आहे ना तो कानानं कीर्तनात असून तू का म्हणे नाही कान तयात आहे. कान ज्याला ऐकू येत नाही ना त्याला कानाचं महत्व कळतंय. ज्याला बोलता येत नाही ना त्याला बोलण्यातलं महत्व कळतंय. तरी मला विचारायचंय, याच्यापैकी सर्व इंद्रियापैकी सगळे जरी महत्वाचे असले तर त्याच्यापैकी कुणीतरी एक प्रधान असतो. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी, आज नाम तुझ्याची दोघी नारी, आज नाम तुझ्याची दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेरे कृपाचे मनवोरी आलो या देशा, मनवोरी आलो या देशो. मनोराजा एक देहपुरी. महाराजांनी जे प्रमाण दिलंय, मनोराजा मन. आता मन हे इंद्रिय नाही परंतु सर्व इंद्रियाचा प्रधान आहे. विठाला विठाला म्हणून गोष्टीला जर लावायचं असेल, यांच्याकडून कोणाकडून जर काम करून घ्यायचं असलं ना, पहिल्यांदा प्रधानाला भेटायचं, पहिल्यांदा प्रधान कामाला लावायचं. डायरेक्ट डोळे जर नसलेच ऐकत, त्यांना किती सांगितलं तरी डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाची मुख, कोणत्या चालीत म्हणलं, कोणत्या रागात म्हणलं, कितव्या मात्र जर म्हणलं ना, जरी ते पाहता पाहता झोपत असले, डोळे म्हणतोय मी, यांना सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. मग यांचं जे प्रधान आहे ना, प्रधान म्हणजे मन, मन या सर्व इंद्रियाचा प्रधान आहे. म्हणून आधी मन घे रे हाती, मन मना भौमत भक्तो मध्याची माम नमस्कुरु. तू पहिल्यांदा मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. कारण मन हे खऱ्या अर्थानं सर्व विषयाचा भोग घेणारा प्रधान आहे. बाकीचे सगळे त्यांनी फक्त कामाला लावलेले. कोण? हे इंद्रिय फक्त त्यांनी कामाला लावले. भोग भोगणारा, विषय भोगणारं मनच आहे. हो, मनालाच सगळा भोग घ्यायचा आहे. म्हणून ते मन वेगवेगळ्या इंद्रियाच्या मार्फत विषय भोगीत असतं. म्हणून पहिल्यांदा ते विषय भोगणारं मन आहे, त्या मनाला सावध करायचंय, मनाला जागृत करायचंय, मनाचा निग्रह करायचाय. मनाचा निग्रह झाल्याशिवाय चित्त तयार होऊ शकत नाही. चित्त तयार झाल्याशिवाय वृत्ती तयार होऊ शकत नाही. परमार्थ हा त्या वृत्तीचा आहे, वृत्तीचा, जिला
निजरती काढी सर्व माया तोडी निजरती काढी सर्व माया तोडी इंद्रिय सवडी लपू नको निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिय सवडी लपू नको. परमार्थ हा वृत्तीच आहे. आपल्याला प्राप्त झालेलं जे महावाक्य आहे ते महावाक्य जरी असलं तर ते महावाक्य तुमची आमची वृत्ती उठवणार आहे. आणि ती वृत्ती म्हणजे एक अंतरंगातलं ते एक करंट आहे ज्याला अनुभवाच्या दृष्टीने चैतन्य म्हटलेलं आहे, ज्याला अनुभवाच्या दृष्टीने प्रकाश म्हटलेला आहे, ज्याला अनुभवाच्या दृष्टीने स्वरूप म्हटलेलं आहे आणि ज्याला अनुभवाच्या दृष्टीने आनंद म्हटलेला आहे. आनंद, स्वरूप, प्रकाश आणि चैतन्य. मी संप्रदाय सांगत नाही तर हा त्या तत्वाचा ब्रह्म तत्वाचा अनुभव आहे. त्या ब्रह्म तत्वाच्या अनुभवालाच कुणीतरी प्रकाश म्हणतंय, त्या ब्रह्म तत्वाच्या अनुभवाला कुणीतरी चैतन्य म्हटलंय, त्या ब्रह्म तत्वाच्या अनुभवाला कुणीतरी प्रकाश म्हटलंय आणि ब्रह्म तत्वाच्या त्या अनुभवाला कुणीतरी आनंद म्हटलंय. नवे नवे आनंदही ब्रह्म आहे, चैतन्यही ब्रह्म आहे, स्वरूपही ब्रह्म आहे आणि प्रकाशही ब्रह्म आहे. विठ्ठल 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 म्हणून हा विषय शब्दाचा नाही, हा विषय त्या वृत्तीचा आहे. फक्त इथं वृत्ती तयार झाली पाहिजे. इथं तुकोबारायची एक अभंग आहे ना, लाडकी लेख मी सरदाची, लाडकी लेख मी सरदाची, चला मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेख मी सरदाची, लाडकी लेख मी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेख मी संताची, लाडकी लेख मी संताची. मी संतांची लाडकी लेख. इथं भूमिका अशी आहे, लेख म्हणजे अंतकरणातली वृत्ती आहे आणि लेख म्हणजे मनोवृत्ती आहे, अंतकरण वृत्ती आहे, चितवृत्ती आहे आणि सद्वृत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल अरे लग्न मुलीचेच होतात, लग्न मुलाचेच होतात. लेख ही भूमिका सांगायची मला, परंतु उपवर झाल्यानंतर होतात. मुलगी महत्वाचा आहे का मुलगा महत्वाचा आहे, परंतु दोन्हीही उपवर महत्वाचे आहेत. मुलगी आहे परंतु जी उपवर आहे तिला म्हणतात सद्वृत्ती. मुलगा आहे परंतु जो उपवर आहे तिला म्हणतात सद्वृत्ती. उपवरपणा प्राप्त होणं आणि ती जी वृत्ती आहे ना, निरखित निरखित गेली येऊ तव पाहे तव तन्मय झाले हो. काल्याच्या अभंगातली भूमिका आहे ना, ही निरखित, ती त्या परमात्म्याचा शोध घेत जाते. जरी लग्न नसलेलं झालं ना तरी ती साक्षगंध विधी जरी झाला, लग्नाच्या पूर्व इथं लेख ही भूमिका, साक्षगंध विधी जरी झाला, माहेरात साखरपुडा जरी झाला आणि माहेरात जरी असली ना, आई वडिलाकडे जरी राहत असली, लग्न जरी झालेलं नसलं तरी अंतःकरणानं ती त्या पतीचा वेध घेत असते, त्या पतीच्या वेदात असते आणि त्याचा अंत प्रत्यक्षात जाता येत नाही, परंतु वृत्तीनं त्याच्या अनुरोधात असते. कोण? जमलेलं ठरलेलं सुपारीचा कार्यक्रम झालेल्या मुलीचं सांगतो मी. विठ्ठल 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 विठ्ठल
तुमची मागून इथं समोर सिद्धांत आलाय म्हणून काय ना करता तुमची क्षमा मागून बोलतोय. जिचं जमलं नाही, सुपारी नाही, साखरपुडा नाही, साक्षगंध विधी नाही, ती कोणाच्या व्याधात असत. परंतु जिचा साक्षगंध विधी झालाय, रुपया नारळ झालंय, साखरपुडा झालाय, ती ज्याच्या बरोबर वाङ्निश्चय झाला, ती माहेरात अजून लग्न झालं नाही तर ती त्याच्याच वेदात असते. तत्वत सद्वृत्ती ही उपवर मुलगी आहे, ती त्या परमात्म्याच्याच अनुरोधात आहे. ती आता दुसऱ्या विषयामध्ये ती राहू शकत नाही. परंतु त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता पहिल्यांदा मन घेरे हाती, पहिल्यांदा ते मन, त्या मनाचा निग्रह करावा लागतो. त्या विषय भोवणारं जे मन आहे ना, त्याला सावध करावं लागतं. ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. सरीसे जना सहित, सरीसे जना सहित, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. ऐसे जागवितो कैसे फलकतो संसार, ऐसे जागवितो येथे सार भगवंत, ऐसे जागवितो. त्या मनाला सावध केले, कारण हा संसार जो आहे ना, ह्या मनानेच उभा केलाय. त्यांनीच उभा केला आणि तोच भोगायला लागलाय. विठ्ठल आता इथली विसंगती जर पाहिली ना, मन हे खरं आहे आणि संसार हा खोटा आहे. खरं द्यायचं आणि खोट घ्यायचं, हे नाही का ती केसवर फुगे. बरं आहे का आता? विठाला विठाला विठाला. ज्याची जोपासना केली, ज्याची वाढवली, ज्याला शॅम्पू लावले, साबणे लावल्यात, एवढी जोपासना केली खतपाणी घालून, ते द्यायचं आणि फुटणारा फुगा घ्यायचा. खरं द्यायचं आणि लटक घ्यायचंय, ही मनाची भूमिका आहे. आणि ह्या मनानं ही जी विसंगती केली ना, म्हणून त्या मनाला सांगा फल कटतो संसार, येथे सार भगवंत. सार म्हणजे मनाचं अस्तित्व जो तो परमात्मा आहे, आणि त्यानं जो संसार उभा केला तो खोटा. परंतु त्या मनाला जे सावध केलं जातंय, जागृती केली जाते, आणि त्याला जो उपदेश केला जातोय ना, उपदेश, ते कुणाला आहे? महावाक्य, बोध. कुणाला बोध येतो? विठाला 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 विठाला. बोधाच्याच बाबतीत जर बोलायचं ठरलं तर परत रूपकात जावं लागेल मला. लग्न सोहळ्यामध्ये अक्षता वाटल्या जातात. कोणाला वाटल्या जातात? वराडाला का वराडणीला का भाऊबंदाला का कोणाला? मला सगळ्याला. तिथं जे जे उपदिन सगळ्याला वाटल्या जातात. मला म्हणायचे त्याच्या अक्षता जरी सगळ्याला वाटल्या तर त्या अक्षता कोणा करता वाटल्या? कोणा करताय? वा, लग्न झालेले नाहीत काही कोणाचे? त्या अक्षता नेमकी कोणा करतायत? याच उत्तर आहे त्या नवरदेवा करतायत. नवरदेवा करता, नवरदेवा करता. याचा अर्थ त्या अक्षता नवरदेवाचं ज्ञान करून देणार आहेत. अक्षय हे दान आहे. अक्षय म्हणजे याला ज्ञान म्हणतात. हे संतांचं देण आहे. दिले अक्षय अभय दान, हे संतांचं देण आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कोणत्याच काळामध्ये कधीही ज्ञान
ज्याचा क्षय होऊ शकत नाही ते अक्षय, जे अक्षय म्हणजे जे अनादि आहे, प्रत्येक काळा बरोबर आहे आणि त्या त्या काळावर मात करणार आहे. विठ्ठल आम्ही ऐकतो म्हणले हे हात हे मधीच पडून काढलाय म्हणले आनंद संप्रदाय. बरेच जणांना वाटतंय हे मधीच कोडून काढले. नीट आहे का? हो, हे मधीच नाही काढलेलं. मी सुरुवातीलाच बोललो हे अनादि आहे. फक्त ते समाजापर्यंत पोहोचवणारा महत्वाचा आहे, प्रगट करणारा महत्वाचा आहे. लोपलेलं प्रगट करण्याकरता महात्मा अवतारा येत असतो. देवच लोपलेल्या ज्ञानाला प्रगट करण्याकरता देवच अवतारला येत असतो. अवतार पांडुरंग नाव ठेवील त्याने आरती ज्ञान राजा ज्ञान जगी विठलेला पिकोने अवतार पांडुरंगा. तुम्हाला वाटलं मला वेळ लागलेला नाही का? विठाला विठाला विठाला. मी खरं ज्याला प्रमाण म्हणतो आपण, प्रमाण बरं का. प्रमाण म्हणजे वाक्याचा जो शब्द आणि संत. आता आपण मार्केटला जातो, बाजारात, दुकानात जातो. आपण दुकानात गेल्यानंतर जी वस्तू घेतो, जी वस्तू घ्यायची आपल्याला कोणती घ्या, द्रवरूप घ्या नाही तर घनरूप घ्या, कोणती घ्या, कापड घ्या, किराणा घ्या, तुम्हाला काय घ्यायचं त्या, सोनं घ्या, काय घ्यायचं ते घ्या. परंतु प्रत्येक वस्तू घेताना आपण मालकाकडे पाहून घेतो का मापाकडं? म्हणजे दुकानदाराकडे पाहून घेतो का मापाकडं? म्हणजे आता घ्यायचंय आपल्याला सोनं, घ्यायचंय आपल्याला किराणा, परंतु कशाच्या प्रमाणात घ्यायचंय? मापाच्या. वस्तू त्या मापात यावी लागते आणि मग दिली जाते आणि मग घेतली जाते. दुकानदार सुद्धा आपली वस्तू अगोदर मापात आणतो, मग देतो, आणि घेणारा सुद्धा ती वस्तू मापात आली का नाही पाहतो आणि मग घेतो काट्याकडं. म्हणजे याला प्रमाण म्हणतात. ज्या मापानं घ्यायचं ना त्याला प्रमाण. आता मी बोलतोय ना, माझं बोलणं घेऊ नका. हे मधून अधून जे प्रमाण द्यावं लागतात ना, प्रमाण म्हणजे एक जण म्हणला अहो म्हणजे त्यांनी एवढे प्रमाण दिले का महाराजाला बोलू नका. हे याला प्रमाण म्हणतात. प्रमाण त्याला नाही म्हणतात. प्रमाण म्हणजे या दोन्हीच समानता ज्याच्यामध्ये होते, वाक्याचा शब्द आणि संतांचं प्रमाण. मी सांगत नाही, तुकोबाराला विचारा काय करावे प्रमाण. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा संत जन काय करावे प्रमाण. तुम्ही करताय त्याच्यात कर, पण त्या रंगाची गरज नाही. हा रंग जाईन बरं का, नाही तर मी याला लय झोपतोय. विठाला विठाला कारण त्या रंगाने ऐकायला लय गोड वाटत आहे, परंतु कळायला लय जड जात. विठाला विठाला. आमची तर त्यातली त्यात आजी आहे, आधी त्याच्यातच कळत नाही लवकर, तर ह्या रंगात कधी कळायचं. अगोदर त्याच्यामुळं न जाणू आधीच आल्यानंतर कोणतरी बोललं विठाला विठाला काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन. मग प्रमाण आहे का? काय प्रमाण? सोन्याचा कळस, माझी बरीला सुरारस. पाहिलं का प्रमाण? भांड सोन्याचं आहे. भांड सोन्याचं म्हणजे अमौलिक आहे, मौल्यवान आहे, किमतीवान आहे. आणि त्याच्यात माल पाहिला तो दारू आहे. याला प्रमाण म्हणतात का?
आजच्या काळात तसंच चाललंय. काय सोन्याच्या भांड्यातच दारू विकायचं काम चाललंय. चालून द्या, आमचा जाहीर पाठिंबा. आमचा तरी जातोय का? हं? सोन्याच्या भांड्यातच दारू विकायचं काम चाललंय. नाही कळलं तुम्हाला? जाऊ दे. संतांच्या अभंगाला अनुसरून समाजाचं मनोरंजन करायचं काम, याला म्हणतात सोन्याच्या भांड्यात दारू विकणं. विठ्ठल. आणि हे जर कळत नसलं ना तर माईकच्या बाजूला होऊन सगळ्याला आवाज येईल या भाषेत बोलवतो. कीर्तनाच्या नावाखाली तमाशा करणं, आता तर कळत. विठाला विठाला याला प्रमाण म्हणत नाहीत. काय करावे ते प्रमाण? काय करता त्याला? भांड जरी सोन्याचं असलं तर काय करता त्याच्यात दारू भरली ना? दुसरं आहे परत प्रमाण. मृत्युकेचा घट, माझी अमृताचा साठ. अरे मातीचं भांड आहे, परंतु त्याच्यामध्ये अमृताचा साठ आहे. अमृत कस काय प्रमाण करा? आता याची संगती घ्या. पहिलं जे चरण सांगितलं सोन्याचा कळस माझी भरला सोनार. अरे अमोलिक असणारा उत्तम नरदेह पाया प्राणी. उत्तम नरदेह पाया प्राणी उसी काही तो कछु करले. नरदेह उत्तम प्राप्त झालाय. नरदेह निधान लागले हाती. शरीर सुखाचे घोसुले. हे निधान हाताला लागले म्हणजे नरदेह म्हणजे सोन्याचं भांड आहे. परंतु त्याच्यामध्ये दारू, दारू म्हणजे विषय भरलेत. विषय नरदेह ठाव पाहुनी विषय ओढी फुलले जीव. नरदेह ठाव पाहुनी नुपजे नारायणी भाव. म्हणून याची कीव कोण करील? विठाला विठाला म्हणून ते अनादी काळचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान समाजापर्यंत, लोपलेल्या ज्ञानाला समाजापर्यंत प्रगत करण्याकरता पांडुरंग अवतार घेऊन ज्ञानेश्वर महाराज. ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. जेने निगमवल्ली प्रगट केली. ते महाराज ज्ञानेश्वर माऊली. ते महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. जेने निगमवल्ली प्रगट केली. ते महाराज ज्ञानेश्वर माऊली. ते महाराज ज्ञानेश्वर माऊली. हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. साक्षात पांडुरंग परमात्माच ज्ञानेश्वराचा अवतार घेऊन लोपलेल्या ज्ञानाला प्रगट केलं. आपणची देव होय. आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. 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 आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. देव आपणचे गुरु होय. आणि गुरु होऊन पडिये देह भाव. आणि गुरु होऊन अंती ते आपणा पाशी नावे. त्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवण्याकरता देवच संतांच्या रूपानं
कार्य करत असतो. विठ्ठल विठ्ठल परंतु ते कार्य करत असताना ते ज्ञान अनादि जे ज्ञान आहे, उपदेश संपवतो अभंगाची कारण मीमांसा. 2 मिनिटांमध्ये फक्त भूमिका लक्षात घ्या. भूमिका ठेवतो आणि अभंगात प्रवेश करतो. याचा अर्थ आतापर्यंत चाललंय ती अभंगाला सोडून चाललंय असं कोणी समजू नका. विठ्ठल विठ्ठल 2 वर्षापासून खटला चाललाय. आरोपीनं समजायचंच नाही, कायद्याला सोडून चाललाय, कायद्याला धरून चाललाय, फक्त निकाल लागायला वेळ लागला. विठ्ठला विठ्ठला जो बोध दिला जातो तो बोध कुणाला दिला जातो? चिंतन आहे. मनाला का बुद्धीला? हे सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे. बोध दिला जातो तत्त्वम अशी. हा जो बोध आहे, हा हे जे ज्ञान आहे, हे महात्म्यांचं देण आहे. महात्मा हे देत असतो आणि ते देण्याकरता महात्मा आलेला असतो आणि त्या देण्यानं हे कार्य चालत असतं. कीर्तनन प्रवचनन नाही चालत. या मंडपात जरी कीर्तनन प्रवचन जरी आज किती का चाललेले असले ना, तरी हा मंडप केवळ कीर्तनन प्रवचना करता दिलेला नाही. हे सगळ्यात अंडरलाईन करा. हे कीर्तनन प्रवचन कशा करता चालले याचा सुद्धा विचार करायचा आहे. इथं जे दिलं जात आहे, जे अपेक्षित जे आहे, आपली गरज जी आहे, ती गरज ओळखणारे संत आहेत. आणि गरज ओळखून समाजाचा ज्याच्यात उद्धार आहे, समाजाची आवश्यकता आहे, ते देण्याकरता महात्मा जो अवतार आलेले असतात. म्हणून महात्मा त्या आपल्या अस्तित्वाला अनुसरून कार्य करत असतात. संपवतो अभंगाची भूमिका. महात्मा आणि महात्म्याचं अस्तित्व. आज ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत एकनाथ महाराज, नामदेवराव महाराज असतील, सावता महाराज असतील, सद्गुरु गंगागिरी बाबा असतील, नारायणगिरी बाबा असतील, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा मडके असतील. आज जरी ते प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी हे जे कार्य जे चालतंय ना, संप्रदाय चालतो ना, त्यांच्या अस्तित्वातून चालत असतो. तुम्ही आम्ही फक्त निमित्तात असतो. हे सगळं त्यांच्या अस्तित्वानं चालत असतं. अस्तित्व सांगतो. सरकार कोणतं येईल आणि कोणतं जाईल, परंतु ते जे चालत असताना ते घटनेप्रमाणे चालत असतं. विठ्ठल येणं लक्षात व्यवहारातली भूमिका आहे. काय कोणतं येऊ द्या, कोणत्या पक्षाचं येऊ द्या, कोणतं चिन्ह असू द्या, काही आम्हाला त्याचं कारण, परंतु ते घटनेप्रमाणे चालत असतं. घटनेप्रमाणेच स्थापित झालेलं असतं. घटनेप्रमाणे चालत असतं. तत्वात हे जे चाललेलं असतं ना, हे करणारे फक्त निमित्तात असतात. त्या महात्म्याच्या सद्गुरूच्या अस्तित्वातून हे चालत होतं. संप्रदाय ना हा अस्तित्वाने चालत असतो. भगवान शंकरापासून मच्छिंद्रापासून गोरक्षनाथापासून लेनिनाथापासून निवृत्तीनाथ पासून ज्ञानेश्वर महाराज, हे एकमेकाच्या अस्तित्वानं, मच्छिंद्रनाथानं आपलं अस्तित्व बोधाच्या रूपानं गोरक्षनाथाकडे दिलं. गोरक्षनाथानं आपलं अस्तित्व, हे जरा जड जात असलं ना, हे संसारातलं जे कुळ चालत ना, संसारातलं ही जी सगळी इस्टेट आहे ना, ही आमच्या वडिलाची. त्या वडिलाला विचारलं ना तर वडील म्हणतात ही जी आहे ना आमच्या वडिलांची. हे वडिलाचा विचार जर केला तर वडील या शब्दाचा अर्थ बाप नाही. वडील ही भूमिका डायरेक्ट मूळ मालकापर्यंत जात असते. जिथून कुळाचा जन्म झालेला असतो ना,
डायरेक्ट तिथून, म्हणून संप्रदायाचं कुळ या वडिलाच्या मार्फत चालत असतं. हे तर वडील जे जे करते, माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, हे आमचं नाही, हे त्यांचं आहे, अस्तित्व त्यांचं आहे. हे सगळं त्यांनी जतन करून ठेवलं आणि मुलांना दिलं. आता पुढे मुलं त्याचं विकून खायला लागले, हातवर बाजूला कुळ सांगतात. माणसं बोलत असतात, का आलंय त्याला, काय आलं त्याला, अरे त्याने सगळं बापाचं सगळं विकून टाकलंय, का आलं त्याला. परंतु बापाचं जे आहे ना, बापाच्या जतन करून परत ते वाढवण्याचं काम करत असतो ना, त्याचा आनंद बापाला होत असतो. बापाचं जतन करून परत त्याची वाढ करणं, याचा सर्वस्वी आनंद बापाला होतो. तुम्हाला अस्तित्व सांगायचं, हे महात्म्याच्या अस्तित्वानं चालत असतं. आणि महात्मा आपलं अस्तित्व ते बोधानं कार्य चालवत असतो. बोधानं अस्तित्व हे महात्म्याचं, बोध हेच महात्म्याचं अस्तित्व आहे. गोडी हे साखरेचं अस्तित्व आहे. म्हणून साखरेचा जो जो व्यवहार चालतो ना सगळा, चहा करा, नाही तर लाडू करा, नाही तर जिलेबी करा, नाही तर बासुंदी करा, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, काय करायचं ते करा. परंतु हे सगळं जे चालत असताना पाककृती ही साखरेचं जे अस्तित्व नाम गोडी आहे ना, त्या गोडीला अनुसरून साखरेचा व्यवहार चालत असतो. पाककृती प्रत्येक व्यवहार त्या अस्तित्वाला अनुसरून चालत असतो. कोणताही व्यवहार घ्या, आणि प्रत्येकानं आपलं आपलं अस्तित्व जतन करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं अस्तित्व दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. ज्याला अस्तित्व जतनही करता येतं आणि दुसऱ्याला देता येतं, त्याला साधू होता येतं. कीर्तनकार कोणाला होता येईल, परंतु साधू, महात्मा, श्री गुरु याच्यापर्यंत सगळ्याला नाही जाता येणार. त्याच्या करताना अस्तित्व जतन करून अस्तित्व जो दुसऱ्याला देत असतो. धरण कशाला म्हणते धरण? मला आजच्या काळामध्ये भिंतीलाच मानावं लागेल धरण. आता फिरताना पाहतो ना, नुसत्या भिंतीच दिसत आहेत, पाण्याचा पत्ता दिसत नाही. म्हणजे काय करताय, जमीन तशीच राहिली, धरण तसंच राहिलं, परंतु पाणी नाही राहिलं ना. मग धरण दिसतंय, भले 100-200 जमीन एकर जरी ॲक्वायर केलेली असली, नुसती शासनाने ताब्यात जरी घेतली असली, ॲक्वायर जरी केलेलं असलं, परंतु त्याच्यात जर पाणी नसलं, काय करावं त्या धरणाला? अरे किती मोठा असला, श्रीमंत असला, परंतु दारात येणारा अपेक्षा करून जो आलेला भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला द्यायला जर त्याच्याजवळ काहीच नसलं तर का? आता शब्द लय कठीण आला होता पुढं, तरी मी तो संतांच्या प्रमाणात बसून सांगतो. काय थोरपण जाळा. आता कोणाला काही म्हणायचा प्रश्न नाही ना. काय अरे किती जरी मोठा असला ना, काय करता त्याला? इथं कितीही दवाखाना मोठा असला, कितीही मोठा, मला वाटतं त्याचं नावच आहे दवाखाना. कशाला म्हणते दवाखाना? म्हणा मजलीवर मजली, मजलीवर मजली. भाऊ त्याला नाही म्हणत दवाखाना. दवाखाना इमारतील नसते म्हणत, मग त्याचं नावच आहे काय? बरं व्हायचंय ना, मग औषध खाना. दवा म्हणजे औषध. बरं व्हायचंय ना, औषध घ्या ना. आणि मग दवाखाना किती मोठा आहे, डॉक्टरनं जरी अख्खा बोर्ड भरून पदव्या घेतल्या असल्या, BHMS, BAMS, BEMS, MBBS, MES, MD, FRCS कोणत्या जरी घेतल्या, परंतु रोग्याला द्यायला जर औषधच नसलं तर काय करायचं? इथं रोग्याच्या दृष्टीने औषध महत्वाचं आहे. बाकीचं रोग्याला त्याच्या इमारतीचं त्याचं तर काही नाही करायचं. अरे आश्रम खूप मोठा आहे, मठ खूप मोठा आहे, साधू खूप मोठा आहे, परंतु त्याला त्याच्याजवळ जर दुसऱ्याला द्यायला जर काही नसलं तर काय करायचं त्याच?
अरे ज्याला अस्तित्वही जतन करता आलं पाहिजे आणि आपलं अस्तित्व दुसऱ्याला देता आलं पाहिजे, त्याने ते कुळ चालत असत. ज्याला वरलंय, ऐका, ज्या मुलीनं ज्याला वरलंय, लग्न लावलंय, तो आपलं अस्तित्व त्या पत्नीला देत असतो आणि त्याला अनुसरून संसाराचं कुळ चालत असतं आणि संसाराचं कुळ वाढत असतं. साधू आपलं अस्तित्व जो आपल्या अनुरोधात, बोधात येतो, वेदात येतो, त्याला देत असतो, म्हणजे आपलं अस्तित्व देत असतो. आणि ज्याला अस्तित्व देता येतं, साधूचं अस्तित्व आपलं अस्तित्व तयार करत असत. साधूचं अस्तित्व, साधूनं दिलेलं अस्तित्व आपलं अस्तित्व तयार करत असत. महात्म्यानं दिलेला बोध तुमचं आमचं स्वरूप आम्हाला प्राप्त करून देणार असतं. विठ्ठल विठ्ठल तुकोबाई संतानाने जंगलामध्ये, वनामध्ये अनेक प्रकारचे झाड आहेत, अनेक झाड आहेत. मला झाडाच्या जातीवर नाही जायचं, अनेक झाड असतील, परंतु त्या सगळ्या झाडामध्ये एक छंद नाही. विचार जर केला, आम्ही हे जे सगळे झाडाची जोपासना करतो, ठिबक करतो, स्प्रिंकलर करतो, किंवा खत घालतो, मेहनत करतो, आम्हाला अपेक्षा काय आहे बरं? अपेक्षा विठाला विठाला आम्हाला अपेक्षा फळाची आहे. ऐका, आम्हाला ते किती डेरा धरलाय, ते किती उंच वाढलंय, आम्हाला ते महत्वाचं नाही. आम्हाला अपेक्षा फळाची आहे. आम्ही फळाच्या अपेक्षेनं त्याची जोपासना करतोय. आणि ते जे झाड आहे, आता हे कोणते झाड आहे? ते डाळिंब का? आता त्या झाडाजवळ जर गेलं ना, तर मला वाटतं अजून डाळिंब दिसत नाही. दिसत आहेत, दिसत आहेत, फुलं दिसत आहेत, मला फुलं दिसत आहेत. तुम्हाला ठळक दिसत असले तर बारीक बारीक डाळिंब दिसत असते. मला तुम्हाला म्हणजे जे झाड दिसतंय ना, याच्यापैकी डाळिंब कोणाला म्हणतात? डाळिंब डाळिंब म्हणजे अजून नाही आले त्याला. म्हणजे आणि हे तुम्ही कशा करता जोपासना चालली? त्याच्या करता चालली ना. डाळिंब कुणाला म्हणतात? आता तो पाला दिसतोय, फांद्या दिसते, ते खोड दिसतोय, हे डाळिंबाचं झाड आहे, बरोबर? ते दिसतात, ते डाळिंबाचे पान आहेत. डाळिंब म्हणजे या झाडाचं अस्तित्व. डाळिंब हे फळ आहे. जे फळ असतं ना, ते झाड दुसऱ्याला देत असतो. आणि जे फळ असतं ना, त्या फळावरून त्या झाडाला नाव असतं. ना फळावरून हे डाळिंब, डाळिंबाचं झाड आहे. आंबा फळ आहे आणि बाकीचं आंब्याचं झाड आहे. आंब्याचं लाकूड, आंब्याचे पानं, आंब्याचे फुलं. आंबा म्हणजे हे फळ आहे आणि आंबा ते झाड दुसऱ्याला देत असत. तत्वत चंदन आहे, त्याला चंदन म्हणतात. कशामुळं? चंदनाचं फळ कोणतं? विठाला विठाला आज संप्रदायामध्ये फळाचे झाडं वाढण्याच्या ऐवजी शोभेच्या झाडाला जास्त महत्व आहे. आम्ही घर बांधलं, बंगला बांधला का त्या बंगल्याभोवती झाडं लावतो. कोणते? मला कधी कधी वाटत ते झाड तुम्ही तिकडे लावा ना, जंगलात बांधवर लावा ना. मग कधी कधी वाटत बंगल्यामुळे त्या झाडाला शोभ आहे का त्या झाडामुळे बंगल्याला शोभ आहे? मला मिळच लागा ना अजून. कोणामुळे कोणाची शोभ आहे? अरे भाऊ, संप्रदाय हा शोभेच्या झाडाचं नाही. मौलिक ज्ञानोबाने सांगितलं, या फळ ना चुंबिता. अरे ते दिसतंय झाड, परंतु त्याला फळ जरा नसलं ना, महत्वाचं नाही. अरे गाय जरी असली ना, नुसती गाय महत्वाची नाही. गाय म्हणजे शिंग नाही, गाय म्हणजे रंग नाही, गाय म्हणजे बॉडी नाही. मग आम्ही बाजारात जर गेलो तर गाय जर घेतली तर कोणती पाहून घेतो? तुमच्याकडे रंग पाहून का, शिंग पाहून का, बॉडी पाहून? या गोडेगावच्या बाजारात तिथं गाय
रंगावर अन शिंगावर अन बॉडीवर नाही, तिथं गाय लिटरवर तिची किंमत ठरलेली आहे. लिटरवर किती लिटरची लागते तुम्हाला, त्याच्यावर तिची किंमत ठरलेली आहे. तत्वात आम्ही गाय घेतो शिंग पाहून नाही, रंग पाहून नाही, बॉडी पाहून नाही. मग गाय घेतो आम्ही तीन वाकू वाकू पाहतो. कळत नसलं तर मालकाला विचारतो किती चलत, म्हणजे कास पाहूनच घेतो ना, दूध पाहूनच घेतो ना. तसा आम्ही साधू जरा स्वीकारायचा ठरला जीवनामध्ये. काय पाहून स्वीकारायचं, जटा पाहून, काय पाहून. अरे साधूचं अस्तित्व काय जटा नाही, साधूचं अस्तित्व काय भगवे कपडे नाही, साधूचं अस्तित्व म्हणजे आश्रम नाही, साधूचं अस्तित्व म्हणजे त्याचा बोध आहे. म्हणून वाङ्मयामध्ये ज्या ज्या ठिकाणी साधू शब्द येईल ना, तिथं बोधाच्या सापेक्ष ते साधू आहेत. जिथं जिथं संत गुरु हे पद येत आहे ना, तिथं तिथं ते ज्ञानाच्या सापेक्ष गुरु आहे. गुरु देतात ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. तुकोबाराई संतांनी त्याला चंदन म्हणतात. कशामुळे म्हणतात तर त्याच्यातला तो सुगंध आहे ना, त्या सुगंधाचं नाव चंदन आहे. आणि सुगंधामुळे तो चंदन आहे. चंदन तो चंदन, अहो चंदन तो चंदन परी, चंदन तो चंदन परी, चंदन तो चंदन परी, चंदन तो चंदन परी. सहज गुणे संपन्न, सहज गुणे संपन्न, विठलिया धन्य जाती, विठलिया धन्य जाती. सहज गुणे संपन्न, सहज गुणे संपन्न, विठलिया धन्य जाती, वेदलिया धन्य जाती, विठलिया धन्य जाती. कुमार 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 जय जय कुमार 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 जय 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 कुमार 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 जय जय 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 कुमार 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 जय जय कुमार 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 जय जय कुमार 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 जय जय कुमार 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 चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय साधूचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता आणि साधूचं कार्य ज्यानं चालत असतं ते साधूचं अस्तित्व असतं. म्हणून पहिल्या चरणामध्ये साधू आणि साधूचं अस्तित्व आणि ज्यानं साधूचं कार्य चालत असतं ही भूमिका चंदन या रूपकातून दृष्टांतातून तुकोबारायनं तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे. शरण चंदना करता नाही, अभंग चंदना करता नाही, दृष्टांत चंदनाचा आहे, परंतु अभंग चंदना करता खर्च नाही केला. मग अभंग साधूचं अस्तित्व तुम्हा आम्हाला कळण्याकरता खर्च केलेला आहे. साधू कळा म्हणून दृष्टांताची सिद्धांताची सांगड घातलेली असते वाङ्मयामध्ये. कारण सिद्धांत हा सहजासहजी कळत नसतो आणि सिद्धांत हा सहजासहजी घेता येत नसतो.
तो सिद्धांत कळावा, समजावा, उमजावा याच्याकरता वाङ्मयामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, संत शास्त्रामध्ये दृष्टांताची योजना आहे. विठाला 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 हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल, आमच्या महिला मंडळी शेजारणी संघ जर भांडायचं असलं ना, तर त्या कुत्र्या मांजरीवर घालून भांडतात. नाही, कुत्र्यावर घालून बोलते आणि मांजरीवर घालून बोलते. आता ते किती जरी कुत्र्या मांजरीवर घालून जरी बोलत असले ना, तर शेजारणीला बरोबर कळत ही कुत्र्या मांजरीला आपल्यालाच बोलत. ही जशी भूमिका आहे ना, तीच भूमिका आमच्या संतांची आहे. जरी तर चंदनाच्या दृष्टीने तुकोबाराय जरी बोलत असले ना, तरी तुकोबारायला साधूच्या संबंधाने बोलायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात महत्वाचं त्यांना साधू म्हणतात. कशामुळं? जटामुळं नाही, भगव्या कपड्यामुळं नाही, तर ते साधू. साधू म्हणजे साधूचं अस्तित्व म्हणजे बोध आहे. साधू बोध झाला नुरनिया ठेला, साधू बोध झाला नवरोनिया ठेला, साधू बोध झाला नुरनिया ठेला, साधू बोध झाला नवरोनिया ठेला. ठाईचा मुराला अनुभवे, ठाईचा मुराला अनुभव, ठाईचा मुराला अनुभव. वा, साधुबोध झाला नवरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव आहे. याच्याकरता 1 मिनिट दृष्टांत जातो, जरा फक्त सावध राहतो. एकाला सोनार म्हणतात. सोनार कशामुळं? पांढऱ्या कपड्यामुळं का? कशामुळं? सोनारी कपड्याची नाही, मग त्यांना सोनार म्हणतात. आणि लोक समाज त्यांच्याकडे जातोय ना, त्यांचे कपडे पाहून जात नाही, मग त्यांना सोनार म्हणतात. कोणामुळं? म्हणा ना, सोन्यामुळं. म्हणजे सोनाराचं अस्तित्व काय? सोनं. समाज सोनाराकडे जातोय कशा करता? मला कान टोचायला. टोची कुठ पड. अरे भाऊ, झाली ना आता टोचा टोची, मग त्या कानात काहीतरी घालायचं का नाही? ती बोलाय पुरतं असतं का? सोनारानेच कान टोचावं लागतात असं. ते जरी खरं असलं ना, पण मला इथं ते खरं नाही करायचंय, मला माझं खरं करायचंय. विठाला विठाला. त्यांना सोनार म्हणतात सोन्यामुळं. समाज त्यांच्याकडे एकरूप होतोय सोन्यामुळं. आणि ते सोनार जरी असले, त्यांच्याजवळ सोनं जरी असलं, सोनं त्या सोनाराचं अस्तित्व जरी असलं, जरी ते मौल्यवान असलं, किमतीवान असलं, तरी सुद्धा तो सोनार आपल्या जवळचं सोनं जो अनुरोधात आलाय, दुकानात आलाय, त्याला देतो का नाही? देतो का नाही? देतो. किती मौल्यवान जरी असलं तर तो आपलं अस्तित्व तो दुसऱ्याला देतो. आणि म्हणून ते अस्तित्व साधू. साधू म्हणजे कपडे नाही, साधू म्हणजे शरीर नाही, साधू म्हणजे तुमच्या आमच्या उद्धाराला कारण असणारा जो बोध आहे ना, त्या बोधाचं नाव साधू आहे. आणि साधूनं बोध जतन केला, आणि साधूनं बोध या साधूचं अस्तित्व आहे. आणि साधू जो कोणी आपल्या अनुरोधात वेधात येईल ना, त्याला आपलं अस्तित्व किंवा बोध देत असतो. चंदनाला चंदन म्हणतात. चंदन हा त्या झाडाचा सुगंध आहे. सुगंध हे त्या झाडाचं फळ आहे. आणि त्या फळामुळं त्या झाडाला चंदन म्हणतात. किंबहुना चंदन तो चंदनपणे. मोगरा, गुलाब हे जे नाव आहेत, हे कशाला आहेत? त्यांना फुलाला आहेत. मग त्याला मोगरा, गुलाब हे जे नाव पडले, कशावरून पडले? रंगावरून. रंगावर जर म्हणा तर खूप वाद घाली हा रंग. गुलाब जो गुलाबी रंगाचा आहे त्यालाच गुलाब म्हणतात. असं जर म्हणावं तर आज पांढरे ही गुलाब आहेत, पिवळे ही गुलाब आहेत. मग आता त्याला गुलाब हे नाव जे पडलं, कशावरून पडलं? गुलाब हे त्याचा रंग नाही, गुलाब हे त्याचा सुगंध आहे. सुगंधाचं नाव गुलाब आहे.
सुगंधावरून त्या फुलाचं अस्तित्व आहे, गोडीवरून साखरेचं अस्तित्व आहे, बोधावरून महात्म्याचं अस्तित्व आहे. आणि जे अस्तित्व महात्म्याचं असतं ना, संप्रदायाचं कुळ त्या बोधाला अनुसरून चालत असतं, त्याला गुरु परंपरा म्हणतात, त्याला संत परंपरा म्हणतात. आपण ज्यांचा जे कार करतोय त्यांना सुद्धा परंपरा आहे, त्यांना सुद्धा गुरु परंपरा आहे. आणि हे संप्रदायाचं कुळ, संप्रदाय फळ येथून या, जिथून फळ मिळत असतं, आम्हाला ते कळावे. ते आम्हाला कळू शकत नाही, म्हणून तुकोबारायांना या अभंगाची निर्मिती करावी लागली. समाजाला कीर्तनकार नीटनेटके कळाना, तर साधू कधी कळायचे? भाऊ, साधू लवकर कळत नाही, गेल्यानंतर कळतात, अगोदर नाही कळत. आणि मग गेल्यानंतर अगोदर शिव्या घालायला तयार आहे, अगोदर दगड घालायला तयार आहे, अगोदर निंदा करायला तयार आहे, आणि नंतर जे कार करायला तयार आहेत. वा, ही समाजाची रीत आहे. आणि ज्याला निंदा सहन करता येते ना, जिथं निंदा चालली ना, समजून घ्यायचं का आपलं बरोबर चाललं. वेगळं तर जरा निगेटिव्ह बोलतो जरा. कीर्तनात झोप येणं चांगलं आहे का? नाही, तुम्हाला नाही म्हणायला काय लागत आहे, परंतु घेणारे तुम्हीच येत नाही. तुम्ही म्हणजे इथं इतकं लांबून काय झोपा घ्यायला नाही आले तुम्ही, मला ते नाही म्हणायचं. पण कीर्तनात झोपा घेणार आहेत ना, तितके सांगतो, झोप यायला लागली का समजायचं का आपल्या हितच आहे. झोप यायला लागली का समजायचं का आपल्या हितच आहे. विठ्ठल विठ्ठल चंदनानं तो चंदनपणा जतन केला, आणि जतन करून तो कसा जतन केला ऐका. आंब्याचं झाड आहे, आंबा हे झाडाचं फळ आहे, फळावरून त्या झाडाचं नाव आहे. परंतु त्या झाडाला फळ येण्याकरता, आता जरी सुधारित काळ असला, लवकर जरी फळ येत असते, तरी मला वाटतं दिवसभर तर सांभाळावं लागेल का नाही. लवकर ते यायला लागलं तर दिवसभर तर सांभाळावं लागेल का आंब्याला, का लगेच उगले त्याला थोडेच फळ येतील? नाही, काही काळ त्याला सांभाळावं लागेल, आणि मग त्याचं फळ मिळत असतं. परंतु चंदनाचं झाड असं आहे, ते उगवतानाच, चंदन पानाला येतानाच आपलं अस्तित्व धारण करून येत असत. त्याचं नाव चंदन आहे. सुगंध आणि चंदन हे दोन्ही बरोबरच. मिरची आणि तिचा तिखटपणा. मिरची कधी तिखट होती तुमच्याकडे? मिरची कधी तिखट होती? बाजारात अरे तिखट कधी होत असते भाऊ? ती मिरची म्हणून मिरची पानाला आली का ती तिखटपणा घेऊनच येते. साखरपणाला आली का गोडी घेऊनच येत असते. फुलपणाला आलं का ते सुगंध घेऊन येत. साधूपणाला आला का तो आपलं अस्तित्वच घेऊन येत असतो. उपजाताच ज्ञानी. आम्ही नंतर आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर हप झाले. साधू म्हणजे हप नाही, उपजाताच. दुसऱ्याच्या हिताचा विचार करून अस्तित्व बोध, उपदेश, ज्ञान, तत्व, अनुग्रह ते घेऊन येतात. आणि जे घेऊन अस्तित्व घेऊन आलं, ऊर्ध्वमुखे आळवीला सोहम शब्दाचा नाद. स्वरूपी मिळविले
भिला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेवोनी आषाढ घेवोनी आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद नाव ठेविला भेद सुखे मी निज लोगा शून्य सारोनी तेथे घेऊन आला दान निज तत्व निज बोध विठ्ठल विठ्ठल जे दुसऱ्याला द्यायचंय ज्यानं समाजाचा उद्धार आहे आणि ज्याने आम्ही स्वरूपाला प्राप्त होतो तो महात्मा येतानाच आपल्या घरापर्यंत आला चंदन अस्तित्व घेऊन आला आणि त्यानं ते अस्तित्व सहज चंदनाचा सुगंध हा चंदनाचा गुण आहे त्या गुणानं चंदन परिपूर्ण आहे आणि तो गुणानं परिपूर्ण सहज आहे सहज कोणालाच कळणार नाही साधूपणाला आला ना कोणालाच कळणार नाही का कळणार नाही त्याच्या 3 प्रकारात अधिकार सांगितला म्हणून कळत नाही सामान्य रूप घरात असतो परिवारात असतो इतरांसारखा संसारिक असतो हा महात्म्याचा सामान्य रूप अधिकार असतो हा सामान्य रूपात राहत असताना साधनेनं अंतःकरणानं शक्तिरूप अधिकार धारण करत असतो आणि जो कोणी अनुरोधात येईल बोधात येईल ना तो महात्मा शब्दानं दुसऱ्यावर शक्तिपात करत असतो अवस्था होत्यात ना हा महात्म्याचा शक्तिपात आहे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा असे ध्यानाला चिंतनाला जर बसले ना तासभर झाले तरी त्याला काहीच होत नस आणि मग कार्यकर्त्याने सांगा बुधवारी बाबा हा तासभर झालं याला बसल्या याला अजून काहीच व्हायना मुंग्या यायना तर काहीच व्हायना आमचे जुनी आजी म्हणत असते ना बाबा 10 वर्ष लग्न होत 10 वर्ष झालेत लग्न होत परंतु पोटी काहीच पिकाला त्या म्हातारीच्या भावना असते तसं बाबाजवळ गेले बाबाला म्हणायचो एखादा कार्यक्रम म्हटलं बाबा तास 1 तास झालाय बसला याला काहीच व्हायना बुधवार बाबाने त्याच्या जवळ जायचं त्याला म्हणायचं हे उठ आम्ही म्हणतो याला काही व्हायना बाबा काही सांगतील त्याला मग उठ काय आम्हाला म्हणतो बुधवार त्याच्या जवळ जायचं म्हणजे उठ उठला का तो हा महात्म्याचा शक्तिपात असतो याला शक्तिपात म्हणतात महात्मा आपल्या शब्दानं अस्तित्वानं शब्दानं दुसऱ्यावर शक्तिपात करत असतो माऊली महावैष्णव ननोबराने तोच शक्तिपात पैठणला रेड्यावर केला म्हणून रेडा बोलला तोच शक्तिपात ज्ञानोबराने भिंतीवर केला म्हणून भिंत चालली तोच शक्तिपात जगद्गुरु संत तुकोबारायाच्या शब्दानं देहूला आनंद डोहामध्ये रामेश्वर शास्त्रींनी जे अभंग बुडवण्याकरता प्रयत्न केला होता ना तोच अभंग म्हणजे तुकोबारायाच्या मुखातले शब्द तुकोबारायाच्या मुखातल्या शब्दानं तोच शक्तिपात दगडावर केला आणि दगड आनंद दोहामध्ये तरले हा महात्म्याचा शक्तिपात असतो महात्मा शक्तिरूप अधिकार जतन करून असतो सामान्य रूप शक्तिरूप आणि शेवटचा 12 वाजले शेवटचा म्हणजे विशेष रूप अधिकार ज्या अधिकारानं संप्रदायाचं कार्य चालत असतं तो महात्म्याचा विशेष अधिकार असतो विशेष रूपात अधिकार अधिक महात्मा सगळ्याला कळत नसतो तो कळण्याकरता महात्म्याच्या अनुरोधात जावं लागतं महात्म्याच्या जो अनुरोधात जाईल तो महात्मा आपलं अस्तित्व जो बोधात येईल त्याला देत असतो जो बोधात येईल ना त्याला देत असतो एरवी आपलं अस्तित्व तो जतन करण्याचा प्रयत्न करतो झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो समाजाला साधूपणा दिसून देत नाहीत चातुर्य लपवी
महत्व हरावी पिशेपणा मिरावी जगा माझी म्हणून सहज गुणे संपन्न तो म्हणून चंदन तो चंदनपणे. आता अभंगाची भूमिका संपली, कारण मी मांसा संपली. आता फक्त म्हणजे फिटिंग करीत कोयन्यापासून मी फिटिंग करीत करीत लाईन चिंचपूर मध्ये आणली. डीपी फिट केली, डीपी वरून एलटीनं गावात आणली, वस्तीवर आणली, घरात कनेक्शन घेतलंय, मीटर बसवलंय, मी स्विच बसवलंय, सगळी फिटिंग केली. आता फक्त बटन दाबायचे का. म्हणजे संपूर्ण चारी अभंगाची भूमिका मी आपल्या समोर ठेवली. आता फक्त त्याचं सिद्धांत फक्त 5 मिनिटात एक ओव्हर टाइम म्हणून जमन ना, जमावच लागणार आहे. नाहीतरी आपण काय करणार आहेत आता. आता काय आपलं काय पुढे गावात जायचं का काय करायचं का नाही विला तुला जमावच लागणार आहे. विठाल विठाल आता मी जे काही उदाहरणं आपल्या समोर ठेवले, गायीचं अस्तित्व म्हणजे दूध आहे. आता आम्हाला त्या गायीचा संबंध आला शिंगामुळं, रंगामुळं, बॉडीमुळं, नाही तर दुधामुळं. म्हणून सगळ्यात महत्व दुधाचा आणि मालकाचा किती संबंध आहे मला काय माहित नाही, परंतु दुधाचा आणि वासराचा मात्र अनन्य संबंध आहे. अनन्य म्हणजे वासरू गायीच्या दृष्टीने दुधाकडून कशाचीच अपेक्षा करत नाही. वासरू हे त्या गायीला दुधाच्या संबंधानं अनन्य असतं. अनन्य या भूमिकेतून जर सांगायचं ठरलं ना, पाळलेलं कुत्रे बरेच आहेत, पण पाळलेलं कुत्र मालकाला नेहमी अनुरोधात असताना कशा करता, तुकड्या करता, आणि त्या तुकड्या करता मालकाला अनुसरून राहत म्हणण्यापेक्षा त्या तुकड्या करता तो पाळलेला कुत्रा मालकाला एवढा अनन्य असतो, एवढा अनन्य. पुढे जरी असलं तर पळतच टुपकून मालक होत. म्हणजे गिटारांना लोणं बोलतं ते मला म्हणायचं नाही, पण विशेष करून मालकाला ते अनन्य असत. एवढं भोवती चक्र मारतं, एवढं अनन्य. ते कशा करता याचं उत्तर आहे तुकड्या करता. अनन्य त्या दुधाच्या संबंधानं मालक खूप लक्ष ठेवू नये, परंतु त्या दुधाच्या संबंधानं वासरू एवढं अनन्य. वासराला त्या गायीच्या दुधाचा सारखे ते खुंट्याला बांधलेलं असलं तरी सारखे झटके मारतय, सारखे झटके मारू मारू दोर तोडले त्यांनी, बरेच झटके मारू कितीतरी खुंटे उपटलेत त्यांनी. कुणी एवढं अनन्य वासरू. कशाला, गायी करता का दुधा करता. संपत आलो, गायी करता नाही, आता दुधा करता. मला त्याचा संबंध दुधा करताय. वासरू हे झटके मारताना गायी करता नाही, गायीच्या दुधा करता. म्हणून वासरू तुम्ही पा सोडलं ना, सोडल्या बरोबर जिथं दूध आहे ना डायरेक्ट तिथं जाऊन कोण, कारण ते अनन्यच एवढं आहे ना, त्याला सांगावं लागत नाही, त्याला गायीकडे न्यावं लागत नाही, त्याला काशाला लावा लागत नाही, त्याला तिकडं नेणं, त्याला काशेला लावणं, या सगळ्या भूमिका टोनग्याच्या. वासराच्या नाही याला प्यायचे, परंतु याला अनन्य नाही होता येत ना. टोनग्याला याला प्यायचं असतं, परंतु कुठं प्यान कुठं दूध येईल याला कळानाच अजून. टोनग्याला कुठं तो तोंड घालतोय, कुठं तोंड घालतोय मी सांगत नाही. तुगा घरी जागा नको वा सोपू वावूगा, आयशी तू अंगा अंगी डोळे उघडी. पाहिलं ना, मालक सोडायला गेला, सगळं माहिती हो, सगळं माहिती याला. मग मला वाटलं याला काही कळतच ना, मी विनाकारण 12 वाजले असतो. तुम्ही काय का बरं चिंता नाही का, सोडणार मालकाला
तुम्ही हाणतोय ते मालकाला कळत हा तो फटका तुटतो बाजूला कशाचं काय हा? मला हे तोंडावर फटका मारल्यावर त्याला कळत का रॉंग नंबर पण हातात फटका खाल्ला ना आता तर जागा व्हावं ना त्याने आता तरी सावध व्हावं ना त्यानं नाही होत ना सावध काय झालं वाघ गाढव आणि कोला वाघ गाढव आणि कोला हे तिघ जण कीर्तन संपवायच्या वेळेला एकत्रित आले बरं का? आधीच यायला पाहिजे होतं 12 वाजता 12 वाजल्यावर तिघ जण एकत्रित आले कशाला शिकार करायला कोण वाघ गाढव आणि कोला तिघ जण एकत्रित आले गाढव तिकडून झालं कोला इकडून झालं ना वाघाने जाऊन पकडलं तिघांनी मिळून शिकार केली एका झाडाखाली बसले आणि मग आता वाटाघाट्या सुरू झाल्या पहिल्यांदा त्या गाढवाला विचारलं गाढवा आता शिकार एक आणि आपण तिघ जण आता कसं काय करायचं वाघ म्हणतोय पहिल्यांदा गाढवाला विचारतो गाढवा शिकार एक आणि आपण तिघ जण कसं काय करायचंय गाढव म्हणायला लागलं मला कधी कधी हे कळत नाही लोक मला गाढव म्हणतेच कशी आता हे वाघ विचारतोय ना काय शिकारी एक ना आपण तिघ जण आता हे मला सगळं कळत आहे काय आपण तिघ जण तर तिघाचे 3 हिस्से करावं हे मला कळतंय तरी लोक मला गाढवच म्हणते मला सगळं कळतंय तरी मला लोक गाढवच म्हणते वाघ गाढवाला म्हणतोय शिकारी एक ना आपण तिघ जण कसं काय करायचंय गाढव म्हणते मी गाढव असून मला कळत आहे तिघाचे 3 हिस्से करायचे गाढव जेव्हा असं म्हटलं त्यावेळेला वाघ म्हणतोय आता मला कळलं लोक तुला गाढव का म्हणतात आता शिक मला कळायला लागलंय लोक तुला गाढव का म्हणतात गाढव म्हणतात मला कळा ना लोक मला गाढव का म्हणतात आणि एक वाघ म्हणतोय आता मला कळालं लोक तुला गाढव का म्हणतात वेळ लागेल ना पण वाघ त्या गाढवाला म्हणतोय गाढव ऐक ही शिकार आहे हा मांसाहार आहे तो हिस्सा मागतो काही हरकत नाही बरोबर आहे परंतु हा हिस्सा जो तो हिस्सा मागतोय पहिल्यांदा ते कळून घे ना मग माग हा हिस्सा म्हणजे हा मांसाहार आहे मांसाहार तुझा आहार आहे का मांसाहार तुझा आहार आहे का नाही तुझा आहार कोणता तिकडे गवत चारा आणि लईच तुला टाइमपास करायचा असला तर उकिरडा पण हे मांसाहार तुझा आहार नाही ना मग तुझा आहार नसताना तू हिस्सा मागवतो नाही का तुला गाढव तुझा आहार नसताना तू हिस्सा मागवतो नाही का तुला गाढव म्हणव तरी गाढवाला मिळला गाढव म्हणजे 3 हिस्से झाले पाहिजे वाघ विचार करतोय सांगू न कळाना स्वतःहून कळाना कोणाला गाढवाला स्वतःहून तर कळानाच दुसरे सांगते तर ते ऐका ना बरं ऐकत तर सांगितलेलं कळाना स्वतःहून कळाना सांगितलेलं कळाना कशाला टाइमपास करायचा वाघाने काय केलं राग आला आणि ते गाढव त्यांनी मारून टाकलं संपवलं ते गाढव बर लग्न झालेलं नव्हतं त्याच्यामुळे हिश्शाला वारस लागायचा प्रश्न नाही ते संपलं बुडाला त्याचा मुळणा मार अख्खा हिस्सा संपला सगळा गाढव संपवलं आणि मग कोल्याकडे वळला कोल्याला विचारलं कोल्या शिकारी एक आणि आपण 2 जण कस काय करायचं आतापर्यंत तिथंच होत ती ह्याच हिस्सा करता हे गाढव जीवानीशी गेलं पण त्याला नाही कळलं सांगितलेलं नाही कळलं गेलं ना जीवानीशी आणि तीच भूमिका वाघ त्या कोल्याला विचारतोय कोल्या शिकारी एक ना आपण 2 जण कस काय करायचं कोल्या म्हणलं आपल्याला नको आपल्याला नको वाघ म्हणतो अरे असं काय करतो तू तुझा हक्क आहे तुझा हक्क सुद्धा आहे आणि तुझा आहार सुद्धा आहे तू मागून घे आज कोर्टन कचेरी या सगळ्या हिस्सा करता चांगला तू मागून घे ना तुझा हक्क आहे ना कोल्याने एका वाक्यात सांगितलं हिस्सा मागायला मी काय गाढव आहे का म्हणजे त्याला जरी आवडत होता त्याचा आहार जरी असला ना तरी त्या हिश्श्याच्या संबंधानं गाढव मेलेलं पाहिलं आणि कोल सावध झालं
अरे पण एवढा फटका खाल्लाय टोनग्यानी मालकाचा, आता तरी सावध आहे ना टोनग्यानी. नाही ना, तरी त्याला मिळच लागा ना अजूनही. तिथं सोडलं त्याला तरी त्याला सोडलेलं कळा ना, मालकाने सोडलं त्याला तरी सोडलेलं कळा, त्याला धक्का द्यावा लागतो. मग त्याला कळत आपल्याला सोडले वाटतंय. जे पळत जात ना, गाय आहे का बैल आहे का ते पाहत नाही, जे दिसत तिथं तोड घालत असे फटके खातो. आणि याला फटके खात त्याच्या मम्मी पर्यंत जाईपर्यंत म्हैस पिढी दूध गेलं डेअरीला आणि मग टोनग जाऊन दूध असण्यापेक्षा त्या चंदनातला चंदन म्हणतात त्या सुगंधामुळं तोच चंदन त्या वनात आहे, परंतु त्या वनातल्या इतर झाडांना त्या चंदनाच्या चंदनपणाचा वेध लागा. चला चला भाग्य होती सन्मुख वेदलिया धन्य जाती, भाग्य होती सन्मुख वेदलिया धन्य जाती, वेदलिया धन्य जाती, वेदलिया धन्य जाती, चंदनपणाचा वनातल्या इतर झाडांना वेध लागा. मी कीर्तन कुठून सुरू केलं होतं? इथून म्हणजे कुठून? तास काटा कुठं होता, मिनिट काटा कुठं होता, सेकंद काटा कुणकड फिरत होता, तिथून विठाला विठाला तुम्हाला म्हणायचं असलं असं 10 वाजल्यापासून, मला 10 वाजल्यापासून नाही म्हणायचं, वाजलं तुमचं लक्ष. माझं वाजल्यावर लक्ष नाही, मी वाजण्याकरता उभा आहे. ठरून आलेलो आहे किती वाजायचे ते. म्हणजे बरं आहे का आता कंबर सोडलं ना, काही नाही कंबर सोडलं म्हणजे तिथंच वाजले समजायचे. बरं सगळ्यात महत्वाची भूमिका ऐका, मी प्रस्तावना करत होतो मुमुक्षत्वापासून. मुमुक्षत्व म्हणजे वेद चिंतन फक्त स्पर्श करतो. मुमुक्षत्व तयार झाल्याशिवाय तुम्हाला तिथला आनंद मिळणार नाही. तद्वत वेद लागल्याशिवाय त्याच्यातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून ज्यांना वेद लागतो ना त्यांचंच जीवन धन्य आहे. परंतु वेद तर कुणालाही लागतोय आणि वेद तर कशाचाही लागतोय, परंतु कशाचा वेद लागावा? चंदनाच्या चंदनपणाचा वनातल्या इतर झाडांना वेध लागावा. वनातल्या इतर झाडांना जर चंदनाच्या चंदनपणाचा जर वेध लागला ना तर त्यांचं जीवन सुद्धा सुगंधमय झाल्याशिवाय राहणार नाही. वेद लिया धन्य जाती, कोणत्या का जातीचं झाड असणार, वेद लिया धन्य जाती, वेद लिया भाग्य होती सन्. फक्त वेद लागाव. वेद लागला ना जीवन संपुष्टात आलं. कीर्तन संपवतो. साधुबोध झाला. आता नुरोनिया मुरोनिया तिकडे जायचंच नाही आपल्याला. मला एक सांगायचंय, साधुबोध झाला ना तो मोक्ष रेखेचा आला. साधुबोध झाला ना तो भाग्यच विनटला, भाग्याचा उदय झाला. मोक्षापर्यंत
वर जाऊन पोहोचला. म्हणून मोक्षापर्यंत भाग्यापर्यंत जाण्याकरता आम्हाला वनातल्या इतर झाडांना ज्याप्रमाणे चंदनाच्या चंदनपणाचा वेध लागावा, तत्व तुम आम्हाला महात्म्याच्या बोधाचा वेध लागावा. महात्मा बोधाचं अस्तित्व सिद्ध करून आहे आणि त्याच्यातच तुमचा उत्कर्ष आहे, त्याच्यातच तुमचं आमचं हित आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला फक्त वेधात यायचे. वेधात हा जो 3 दिवसाचा खटाटोप आहे ना, हा प्रदर्शन दाखवायचं नाही, तर याच्यातलं खऱ्या अर्थानं कुणीतरी कळून घेतलंय, आपण ते कळून घ्यायचंय. आम्हाला त्या बोधात यायचंय, त्या वेधात यायचंय. वेदलिया धन्य जाती भाग्यवती सन्मुख. ज्याप्रमाणे त्याला चंदन म्हणतात, चंदनाच्या सुगंधामुळं तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, त्याला परीस म्हणतात. परीस म्हणजे धातू नाही, परीस म्हणजे त्याच्यातली शक्ती आहे. परिसांगी परिसपन बानोनी ते राहिले. वेळ संपलाय म्हणून परिसा अंगी परिसपन बानोनी ते राहिले. परिसाही धातू आहे आणि लोखंडही धातू आहे. आणि तुम्हाला कळूनच घ्यायचं असलं तर चुंबकही धातू आहे. परंतु हे जे वेगळे नावं पडलेत ना, त्याला तुकोबाराय एकाला परीस म्हणतात. त्याला परीस का म्हणतात? त्याच्यामध्ये एक दुसऱ्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती आहे. त्या शक्तीमुळे त्याला परीस म्हणतात. म्हणून लोखंडाला परीसाच्या परीसपणाचा वेध लागाव, लोखंडाला परीसाच्या परीसपणाचा जर वेध लागला तर त्याचं सोनं झालं समजायचं. कारण परीस हा दुसऱ्यामध्ये सोनं करण्याचं, परिवर्तन करण्याचा गुण जतन करून आहे. परिसा अंगी परिसपन बानोनी ते राहिले. पैलवान कोणाला म्हणते? पैलवान हातन पायन याला म्हणतात का पैलवान? आणि तो दिसतो त्याच्यावर जाऊ नका पैलवानाला. एखादा पैलवान जर फडात आणला ना आणि ते कार्यकर्ते त्या हागामेताला फिरत असले ना, तर गावातले म्हणजे उठा ना कुठे तरी त्याला, मग जाड जुड दिसतोय, उठ ना खेळ ना त्याच्या. ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं तो, पण ते दिसतोय असा, पण त्याच्यातलं बळ तुम्हाला माहित नाही, आम्हालाच माहिती आहे. हो, कारण त्याच्यामध्ये सुप्त बळ असतं कोणात, आणि ते बळ त्याला हात दिल्याशिवाय कळत नसतं. लांबून पैलवान कळत नसतो, त्याला अनुरोधात जावं लागतं, बोधात जावं लागतं, चंदनाच्या बोधात जावं लागतं, मिरचीच्या बोधात जावं लागतं, साखरेच्या बोधात जावं लागतं. तद्वत महात्म्याच्या बोधात यावं लागतं. बोधात आलं का जीवन परिसा अंगी परिसपन बानोनी ते राहिले. म्हणून वनातल्या इतर झाडांना चंदनाच्या सुगंधपणाचा वेध लागावा, लोखंडाला परिसाच्या परिसपणाचा वेध लागावा. जर लोखंडाला परिसपणाचा वेध लागला, वनातल्या इतर झाडांना चंदनाच्या सुगंधाचा वेध लागला, आणि तुम्हा आम्हाला जर साधूच्या बोधाचा जर वेध लागला ना, तर कोणत्याच प्रकारची खंत शिल्लक राहू शकत नाही. तू का म्हणे कैची खंती, तू का म्हणे कैची खंती, म्हणे कैची खंती, तू का म्हणे कैची खंती. टाकली टाकली वेदलिया धन्यवादी, वेदलिया धन्यवादी. तू जाती ते टाकोणी, टाकली तू जाती ते टाकोणी, वेदलिया
भाग्य होती सन्मुख वेदलिया धन्यवादी वेदलिया धन्यवादी भाग्य होती सन्मुख ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे कैची खंती अन्वय असा आहे वेधलिया कैची खंती वेधलिया भाग्यवती सन्मुख कोणत्याच प्रकारची खंत शिल्लक राहू शकत नाही वेधलिया कैची खंती वेधलिया भाग्यवती सन्मुख म्हणून वेधलिया धन्य जाती भाग्यवती सन्मुख अजूनही त्या त्या वस्तूंनी त्या त्या पदार्थांनी आपला गुण टाकला नाही सुजाती ते टाकणे आपला गुण टाकत नाही अजूनही मिरची लाल असू द्या नाही तर हिरव्या असू द्या तिनं तिखटपणा सोडला आणि जर तिखटपणा जर तिनं जर सोडला तर तिला कोण खाईल पुढं लिका असना कोण का असना मिरची म्हणतोय मी साखरेनं जर आपली गोडी जर सोडली तर कोण तिला विचारी कोणत्या का कारखान्याची असना ती आणि साथ म्हणून कोणीही आपला गुण आपलं अस्तित्व सोडलेलं नाही तत्व साधून सुद्धा आपलं अस्तित्व सोडलेलं नाही सुजाती ते टाकणे म्हणून वेधलिया धन्य जाती भाग्यवती सन्मुख असतो यथामती यथा अवकाश बोलता बोलता अर्धा तास जास्त घेतलाय चंदन तो चंदनपणे सहज गुणे संपन्न कारण हा काळ तो आहे ही वेळ ती आहे आणि हा कार्यक्रम तो आहे म्हणून त्या दृष्टीने हा संतपर प्रकरणातला अभंग संतांचं अस्तित्व आणि संतांचं कार्य या दृष्टीने महात्म्यांची ओळख करून देणारा हा चार चरणाचा अभंग दृष्टिक्षेपात चिंतनाकरता उपस्थित केला अभंगावर काही अंशानं चिंतन करण्याचा प्रयत्न केला झालेली चिंतन सेवा अधिष्ठान भगवान पंढरीश परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा प्रतस्मरणीय पूज्य श्री ब्रह्मलीन सद्गुरु पांडुरंग दादा मडके उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन सर्व साधक बंधू भगिनी सर्व अधिकारी मंडळी सर्व महाराज मंडळी उपस्थित सर्व टाळकरी मंडळी गुणीजन मंडळी गायक वादक सर्वांच्या चरणारविंदी हा सद्गुरूंचा निरोप कीर्तनाच्या रूपानं आपल्यापर्यंत घेऊन आलो
वेळेला अनुसरून अभंगाला अनुसरून कलवळली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे नो हे हा उपदेश तुमचे बडी बडी लो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा अधिष्ठानाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला आता चालीलाही पूर्ण विराम देऊन कीर्तन रूपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.